कारमध्ये बसली आहे तर तुम्हाला कळलंच असेल, परत मी निघाली आहे फिरण्यासाठी. थोडंसं शॉर्ट ट्रिप प्लॅन केली आहे. आणि आता रिसेंटली मी गोव्याला जाऊन आले होते, तर मम्मी पप्पांना थोडा फोमो झाला की एकटीच गेली, आम्हाला घेऊन गेली नाही. मम्मीनी तर 2-4च कामं केली आणि बोलताना तर बोलते की मी सगळे कामं मीच करते, तुम्ही काय करत नाही. तर तिने फक्त रात्री स्वयंपाक केला. आणि तुमची कामं सांगा बरं, काय केलं तुम्ही? ओ माय गॉड, एवढं सुंदर आहे हे, म्हणजे एक्स्ट्रीम लेवलला सुंदर दिसतंय. आणि हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आता कारमध्ये बसली आहे तर तुम्हाला कळलंच असेल, परत मी निघाली आहे फिरण्यासाठी. थोडंसं शॉर्ट ट्रिप प्लॅन केली आहे घरच्यांसोबत. आणि आता रिसेंटली मी गोव्याला जाऊन आले होते, तर मम्मी पप्पांना थोडा फोमो झाला की एकटीच गेली, आम्हाला घेऊन गेली नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी बीचची ट्रिप प्लॅन केली आहे. बेसिकली आम्ही कोकणात चाललो आहे. तर आता सकाळचे 11 वाजलेत आणि आम्ही ऑलमोस्ट भुगाव क्रॉस केलंय. पुण्यावरून निघालो आणि भुगाव क्रॉस केलंय. तर कोकणात आम्ही हरिहरेश्वरला चाललोय, रायगड जिल्ह्यामध्ये. तर ऑलमोस्ट 3-4 तासाचा रस्ता आहे. तर आता तर निघालोय, अर्धा तास झालो. बघूयात आता पुढे काय काय होतं. आम्ही ना मिड वीक मध्येच निघालोय जायला, म्हणजे थर्सडे फ्रायडे असा प्लॅन आहे आमचा. आणि आज थर्सडे आहे, तर त्यामुळे एवढी काही गर्दी नाही आहे रस्त्यावरती, रश पण नाही आहे. आणि मला वाटतं सॅटर्डे संडे वीकेंड असेल तेव्हा गर्दी असेल, कारण का इकडून पुढे बरेचसे पॉईंट्स आहेत फिरण्यासारखे, शॉर्ट ट्रिप करण्यासारखे. हाडशी आहे किंवा ताम्हिणी घाट आहे. तर आणि लोकवस्ती पण आहे, इकडे लोक राहतात. तर मग सॅटर्डे संडे जरा जास्त गर्दी असते, पण आज गुरुवार असल्यामुळे एवढी गर्दी नाही आहे. चारी बाजूंनी झाडी आहे सगळीकडे. आणि राईट साईडला ना लेक आहे, मुळशी लेकचं पाणी आहे, पण ते ना इथून दिसत नाहीये. आणि चारी बाजूला झाडी वगैरे आहे. आता एवढं दिसतंय, हे एवढं ग्रीनरी आहे. पावसाळ्यात तर किती भारी दिसत असेल. हे बघा मुळशी लेक, मुळशी लेक आणि पाणी छान वाटतं, पण अजिबात गर्दी नाही. वीकेंडला येतील लोक बघायला बहुतेक. आम्ही ना काल तिघं पण संध्याकाळी ऑफिसवरून आलो आणि त्यानंतर मग थोडं पॅकिंग वगैरे केलं आणि खूप वेळ गेला पॅकिंग करण्यातच. रात्री झोपायला पण 12 वाजले आणि सकाळी पण लवकर उठलो 6 वाजता उठलो, तरी पण 10 वाजले घरातून निघायला. आवरून होत नाही अजिबात त्यांचं. माझं झालं होतं. मला कामं भरपूर होते. काय काम होतं तुम्हाला? काही नाही, गाडी धुतली फक्त त्यांनी. काही गाडी कालच धुतली नाही. गाडी काल धुतली संध्याकाळी. आणि सगळ्यांचे कपड्यांची इस्त्री केली आणि तर मग ना थोडेफार कामं केली मम्मीनी तर 2-4च कामं केली. आणि बोलताना तर बोलते की मी सगळे कामं मीच करते, तुम्ही काय करत नाही. तर तिने फक्त रात्री स्वयंपाक केला. आणि तुमची कामं सांगा बरं, काय केलं तुम्ही? मी पॅकिंग केलं. काय पॅकिंग? कुणाचे? सर्वांचे? हे स्वतःचे पॅकिंग करणं म्हणजे कामं नाही होत. मी पॅकिंग केली आणि व्हिडिओ शूट केला. अजून काय केलं ग मम्मी? हे कामात येत नाही. मम्मी मागून म्हणते मी काही काम करत नाही. तुम्हाला माहिती आहे ना गाईज, मी किती काम करते. तुम्ही बघता कुकिंगचे रील्स, अजून कसले मेकअपचे रील्स, तेवढंच करते मी. असं नाहीये रोज मी काम करते, रोज व्हिडिओ बनवत नाही. जेव्हा बाहेर जाते तेव्हा व्हिडिओ बनवते.
आणि मग त्यामुळे तर मला सांगायचं हे होतं की मग आम्ही ऑफिसवरून लेट आलो आणि वेळ नव्हता थोडेसे. ते आमचे एक काका पण आले होते, LIC वाले काका, आणि मग ते थोडंसं मी माझी पहिली SIP पण चालू केली. मग काल रात्री ते काम केलं मी, महत्वाचं पप्पा काल. हो बरोबर. मग त्याच्यानंतर आवरावरी केली, जेवण वगैरे केलं, थोडीफार बॅग भरली आणि त्याच्यानंतर मग सकाळी उठल्यानंतर परत बॅग भरली, कारण की जी मी काल रात्री घेतली होती त्याच्यामध्ये माझं सामान बसत नव्हतं. मग मी परत मोठी बॅग घेतली. 2 दिवसासाठी चाललोय तरी पण आमची अख्खी डिक्की मागची भरलेली आहे. आणि ठीक आहे, आता काय, सगळे तसेच आहेत आमच्या घरात. तर आता आम्ही ताम्हिणी घाटात आलोय आणि जशी झाडं तर सुकलेली दिसतात मला, खूप असं टवटवीत नाही दिसत आहेत, पण पावसाळ्यात खूप भारी दिसत असेल. मी कधी आली नाहीये ताम्हिणीला पावसाळ्यात, बघू ह्या वर्षी येऊयात. पाऊस असतोच म्हणा इकडे, आपल्याकडे काय आता 8 महिने पाऊस पडतो, 6 महिने पडतो, 3 महिने काही राहिलंच नाही आता. मग त्यावेळेस आल्यानंतर बघता येईल, ताम्हिणी एक्सप्लोअर करता येईल. पण मला गर्दीत यायला आवडत नाही, त्यामुळे मी येत नाही, पण बघू. 1 वाजला आणि ताम्हिणी घाट आम्ही क्रॉस केलाय. मी आता खाली उतरलोय, माणगावच्या दिशेने चाललोय आणि ताम्हिणी घाट खूपच वळणाचा होता. डोकं दुखलं माझं पूर्ण घाटात, त्यामुळे मी जास्त काही शूट पण नाही केलं. आता आम्ही घाटातून खाली आलोय आणि आता चाललोय माणगावकडे. तर आता जेवायला थांबलो आम्ही, 1:30 वाजलेत आणि माणगावच्या अलीकडेच थांबलोय. हॉटेल साईराम म्हणून आहे, बघू लेट्स सी की आतमध्ये जेवण कसं आहे. पण ते घाटामध्ये खूपच डोकं दुखत होतं, त्यामुळे म्हटलं थोडंसं ब्रेक घ्यावा आणि लंचचा टाईम पण झाला होता, तर म्हटलं की थोडंसं जेवण वगैरे करून घ्यावं. जेवण झालेलं आहे आमचं आणि डिसेंटच होतं फूड, असं फारसं काही छान नव्हतं, ओके होतं. आणि आता कुल्फी घेतो आम्ही, कुल्फी खाणार आहे. कुल्फी घेतलेली आम्ही खायला. माझी मँगो आहे आणि पप्पांची सीताफळ कुल्फी आहे. मम्मी तू कुठली घेतली? मम्मी कुठली आहे तुझी? मम्मीची पिस्ता कुल्फी आहे. मासे आहे तिथे, मासे कुठे गेले? मी बघायला आले की मासे गायब झाले. दिसतोय, एक दिसतोय. आले 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 इकडे आले, इकडे आले. सूर्याचं रिफ्लेक्शन पडतंय त्याच्यामुळे दिसत नाहीये. हाय बोला. जेवण झालेलं आहे आणि आता कुल्फी पण खाऊन झाली आहे. आता जायचं आहे पुढे. आता माणगावपासून अजून 3-4 किलोमीटर मागे आम्ही, तर हरिहरेश्वरला पण पोचायला अजून 1.5-2 तास लागेल. तर खाऊन पिऊन झालंय मस्त, आता निवांत पुढे जाऊ शकतो. गाईज नुसताच घाट आहे कोकणात जाताना. एक घाट झाला की दुसरा घाट, दुसरा झाला की तिसरा, हा कितवा आता माहिती नाही, पण नुसताच घाट आहे. डोकं गरगर करायला लागलं, संपतच नाहीये. नुसतीच झाडी, नुसतेच घाट, काय हॉटेल बिटेल काय नाही आजूबाजूला, खाण्यापिण्याचे चोचले पण नाहीत, फक्त घाट. आणि आमची मम्मी घाबरतीये, बिबट्या येईल म्हणतीये सारखंच.
आम्ही पोहोचलेलो आहे हरिहरेश्वरमध्ये आणि एक होमस्टे बुक केलेला इथे जवळच बीचजवळ. तर हा आहे तो आणि छान आहे, म्हणजे असं क्यूटचं छोटंसं होमस्टे. आणि वीक डेजमध्ये आल्यामुळे गर्दी पण नाही आहे, मस्त चिल रिलॅक्स वाटतं. आणि मी एक मिनटं दाखवते. हे असं होमस्टे आहे आणि प्रॉपर असं कोकणातली घरं असतात ना छोटी, ते असं आहे. हे असं व्ह्यू आहे या होमस्टेमध्ये आणि छोटंसंच आहे, फार मोठं नाही आहे. आणि इकडे सगळे असे होमस्टेच मिळतील, म्हणजे प्रॉपर असं हॉटेल्स वगैरे तर कुठे मला दिसले नाहीत. असे छोटे छोटेच होमस्टे आहेत सगळीकडे. आणि इकडे आजूबाजूला झाडी आहे, छोटीशी शेती आहे. छान आहे असं, म्हणजे व्ह्यू आणि ॲटमॉस्फिअर वगैरे सगळं मस्त वाटतं, चिल रिलॅक्स एकदम. आणि समोर वगैरे असं माउंटेनचा व्ह्यू आहे. आता ऑलमोस्ट 4 वाजलेत आणि आम्ही पोचलेलो आहे. व्ह्यू पण तुम्हाला मी दाखवला. तर आता रूममध्ये जाऊन फ्रेश वगैरे होऊन थोडं आम्ही फिरू, एक्सप्लोर करूया. हरिहरेश्वर वगैरे इथे जवळच आहे बीच असं ते आम्हाला म्हटले. तर थकल्यासारखं झालं आहे थोडंसं, पण ठीक आहे, थोडं फ्रेश वगैरे झाल्यानंतर बरं वाटेल. हाय गाईज, तर मी तयार झाली आहे, चेंज केले आणि गेट रेडी विथ मीचं मी शॉर्ट टाकेल, तर नक्की बघा. आणि झालो आम्ही आणि आता सनसेट बघायला जाणार आहे. सनसेट ऑलरेडी होतो इकडे. तर येस, भेटूयात बीचवरती. हरिहरेश्वर मंदिराच्या परिसरात आम्ही आलो आहे आणि मंदिरात आम्ही गेलो नाही ॲक्च्युली, उद्या सकाळी जाणार आहे मंदिरात. आणि एवढं सुंदर सनलाईट येतं इकडे, ओ माय गॉड. तर सनसेट पॉईंटला आम्ही आलो ॲक्च्युली, आणि बीचवरती जाता येत नाही इकडून कारण की पाणी आलं आहे. पण हा पॉईंट पण खूप छान आहे बघण्यासाठी. आणि शाळेचे ट्रिप्स आल्या तिकडे. मी पण ॲक्च्युली शाळेत असताना माझी ट्रिप आली होती इकडे, श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर, पण तेव्हाचं मला काही आठवत नाही. हां, तर असे खूपच सहली आलेल्या आहेत. हां, सुंदर आहे जागा. वाव, मी डेफिनेटली बीच पर्सन आहे. म्हणजे मला माहीत नाही, असं बीचवरती आलं, समुद्राचं पाणी बघितलं की भारी वाटतं. आय मीन लुक ॲट द सनसेट, म्हणजे किती सुंदर दिसतंय हे. खूप ट्रिप आल्यात शाळेच्या. हा प्रदक्षिणा मार्ग आहे ॲक्च्युली, आणि मंदिरात दर्शन घेतल्यानंतर इकडून खाली येऊन प्रदक्षिणा मारता येते. आणि खूपच सुंदर जागा आहे. सनसेटला तर खूप छान दिसतं, म्हणजे खूपच सुंदर दिसतंय. ओ माय गॉड, एवढं सुंदर आहे हे, म्हणजे एक्स्ट्रीम लेवलला सुंदर दिसतंय. आणि शांत आम्ही बसलोय, मम्मी पप्पा तिकडे फोटो काढतात आणि खूपच जास्त, म्हणजे ॲक्च्युली मी थोडी नाराज झाले होते की बीचवरती जाता येणार नाही म्हणून. पण ही जी जागा आहे, म्हणजे जे प्रदक्षिणा मार्ग आहे हा त्या मंदिराचा, आणि हे खूपच सुंदर आहे. म्हणजे सनसेट तर एवढा भारी दिसतोय.
म्हणजे मी व्हिडिओ जाते सनसेट बघितलं की. आय एम डेफिनेटली अ बीच पर्सन. म्हणजे बीचवरती आल्यानंतर माझ्यामध्ये कोणती आत्मा संचारते का होतं मला माहिती नाही, पण मला खूप जास्त भारी वाटतं बीचवरती आल्यानंतर. मे बी बीच सोडून मी दुसरीकडे कुठे फिरायला पण जात नाही असं पण तुम्ही म्हणू शकता, पण आय डोंट नो. बीचवरचं वाईब काही वेगळंच असतं आणि समुद्राचं पाणी वगैरे बघून छान वाटतं मला. या मजा येते सनसेट. हिवाळ्यातले सनसेट जरा जास्तच भारी दिसतात असं मला वाटतं. काय व्ह्यू आहे. सनसेट तर होऊन गेला आता आणि आम्ही फिरतोय जस्ट इकडे असंच आणि खूपच काम शांत वातावरण झालंय. हरिहरेश्वरला कधी आले तुम्ही तर सनसेटच्या वेळेस या. दिवसा कसं असेल ते मी उद्या शूट करेलच. दिवसाचं वातावरण पण दिवसा गरम होईल, पण सनसेट काय सनसेट दिसतो आई शपथ. म्हणजे खूपच सुंदर. आणि खरंच तुम्ही इकडे कधी आले तर सनसेटच्या वेळेस नक्की इकडे या. वर्थ आहे. इथे मासे पकडायला पण येतात इथले आसपासचे लोक आणि त्यांनी ना हा एक मासा पकडलाय. कोणता माहिती नाही, पण एक मासा पकडून त्यांनी इथे ठेवलाय. आमचा सनसेट बघून झाला आणि सगळे आता लोक आपापल्या घरी चाललेत. आम्ही पण चाललो आता रूमवरती नाही, बघू बाहेर जाऊन मे बी मंदिरात जाऊ किंवा खायला प्यायला काहीतरी शोधू. आणि आता इथे असं गोव्यासारखं नाही आहे की रात्रभर काय बोलतात त्याला गर्दी असते वगैरे. तसं शांत थोडंसं गावासारखं वातावरण असल्यामुळे 8-9 नंतर शांतता होत असणार आहे. फार असं सिटी टाईप्स नाही आहे, पण जे काय आहे ते 7 वाजेपर्यंत वगैरे बघण्यासारखं आहे. पण छान आहे. म्हणजे तुम्ही 1-2 दिवसासाठी येऊ शकता. आणि काय आहे यार आयुष्यात, म्हणजे मला असं वाटतं की जेवढे चान्स मिळतात, जेवढं तुम्हाला अपॉर्च्युनिटी भेटतात फिरण्याच्या, तर प्लीज गो फॉर इट. म्हणजे मी तरी असंच म्हणेल की दुसरा तिसरा विचार न करता बिंदास फिरायला जा, कारण की याशिवाय दुसरं काही नाही आहे आयुष्यात. रेहमान डकेतची ऍक्टिंग करताना पप्पा आता ते बघायला जाणार आहेत मूवी. रेहमान डकेतच ना पप्पा?
धुरंधर बघायला जाणार आहेत. बघा तर मग तुम्ही दोघं वेगवेगळं म्हणजे अल्टरनेट, एकाचं झाल्यानंतर दुसऱ्याने उत्तर द्यायचं. इकडे बघा कॅमेरात, नीट नीट थोडंसं मागेसारखा. हां, तर दिसत तर नाही आहेत चेहरे एवढे, पण ठीक आहे, आपण सनसेटचा व्ह्यू घेतोय मागचा. तर मला तुम्ही सांगा. दिसत नाही तर काय सांगायचं? नाही नाही, दिसतं दिसतं दिसतं, असं तुमचं प्रतिकृती दिसते ना थोडी. मग कोण बोलायला लागलंय ती कसं कळणार हो? कळतं कळतं. तर थांबा, मला विचारून घेऊ द्या अंधार पडायच्या आधी. तर आर यू अ बीच पर्सन की माउंटेन पर्सन? तुम्हाला कुठे आवडतं जायला? दोन्ही ठिकाणी. एक सांगायचं. माउंटन. जिथं जे अवेलेबल असेल ते. माउंटन. हे काय उत्तर झालं? माउंटन. मम्मी खूप असं हे नाही बनायचे आपल्याला. पप्पा, कुठलं माउंटन बघितलंय तुम्ही? सिंहगड. सिंहगड माउंटन नाहीये. काय आहे? नाही. नेक्स्ट, दुसरा मला आन्सर. आता बिबट्यामुळे भीती वाटते माउंटन. काय काय काय? बिबट्यामुळे मला भीती वाटते माउंटनची. नाहीतर मला माउंटन. तुम्ही खूप बोर उत्तर देता बाबा. काय कुठल्या जावा निघा. आम्हाला नाही नाही, एक बता दो सर. सर स्टॉप इट. स्टॉप. आता आम्ही जेवायला आलो आहे आणि सगळीकडे शांतता पसरली आहे, तुम्ही बघू शकता. गर्दी नाही अजिबात, पर्यटक आहेत, फार कमी आहेत आणि होमस्टेचं तिकडे मोस्टली, त्यामुळे जे ते आपापल्या स्टेच्या ठिकाणी तिकडे जाऊन जेवण करतात. तर आम्ही आमच्या स्टेच्या ठिकाणी जेवणार नाही आहे, आम्ही दुसरीकडे आलो आहे. तर इथे ना गुरु गीता म्हणून एक हॉटेल आहे. तर आम्ही जेवणासाठी इथे ऑर्डर दिलेली आहे आणि ते म्हटले की अर्धा पाऊण तास लागेल, त्यामुळे आम्ही थांबलो आहे. आणि हॉटेल्स वगैरे असं जास्त नाही आहे इकडे, फार कमी आहेत प्रमाण. तर ठीक आहे, बघूया जेवण कसं भेटतं आहे. भूक लागली आहे त्यामुळे जसं पण मिळेल तसं खायचं आहे. असं जेवण आलेलं आहे, थाळी आहे, व्हेज थाळी प्रॉपर, चांगली आहे का? पापड खाल्लं. येस.